आजची वाणी कळमला गेली होती. आज आईस्क्रीम आणला. विनू आली त्या दिवशी आईस्क्रीम भेटला नाही आहे की ना काकू. पोरगी किती घोकत होती तेव्हा आईस्क्रीमचा मेळ लागला नाही. आणि आता आईस्क्रीम आणले तर आता विनूची आठवण यायला लागली आज. कारण तिनं होती तेव्हा कधी जाण्यात गेलं नाही कळमला काहीच नाही. आज काम पडलं म्हणून गेली तर सांगितलं म्हणून आणलं शिवानीनं आज. पण ते लिकरं होतं तेव्हा त्याला भेटलं नाही. का आईस्क्रीमचा गाडा सुद्धा येत नव्हता दारावर आहे की नाही. आणि आता किती गाडी यायला लागलेत आईस्क्रीमचे. चला मिस यू विनू. आज तू नाहीस तर आम्हाला आईस्क्रीम भेटायला लागले खायला. काय करणार ज्याच्या नशिबात जी आहे ती त्यालाच भेटते म्हणल्यासारखं काम आहे सगळ्या गोष्टी. आज माझ्या शिलाई मशीनचं सगळं सामान संपलं होतं. अस्तर लेस बंद त्यामुळे आज कळमला गेले होते. तर मी कोण आणायला सांगितलं होतं पण कोण काय भेटलं नाही. त्यामुळे हे आईस्क्रीम आणले. कळमून इथं सगळं वितळून जातं. इथं काहीच राहत नाही याच्यामध्ये. पण घेतल्या गाडी लागली ना. गाडी चालली होती लावून घेतला होता उभारून आला तिथून. अरे बापरे बघा आईस्क्रीमसाठी किती परेशानी करावी लागली ह्यांना. आईस्क्रीमसाठी गाडी लावली होती त्यांनी आणि पुन्हा तुम्हाला दोघीसाठी उघडली का. बरं झालं नाहीतर ह्यांना अजून 3 वाजेपर्यंत बसावं लागलं असतं. अवघड आहे मग. आईस्क्रीम लय कष्टानं आणले मग तुम्ही. बरं चला वितळायला नको पाहिजे मग खाऊन टाकावं. आईस्क्रीम कष्टानं आणले आज. चला आईस्क्रीम खातो आम्ही आता. काकूच्या तर पोटात गेली बी नेहमी. सगळ्याची आईस्क्रीम संपली भाजीच राहिली. चला मी बी खाऊन घेते पटपणे. तर इथे बघा दुपारी आईस्क्रीम आणलं होतं तर तेच खाल्लं दुपारी. विनूची आज खूप आठवण येत होती. आईस्क्रीम आम्ही खात होतो त्यामुळे. तर असो चला आता जाऊ द्या. तिनं होती तेव्हा काही मेळ लागला नाही. आज मेळ लागला होता. तर इथे ना मी उडदाची डाळ भिजायला तर इथे ना डाळ भिजवून घेतली. आणि ही घरची डाळ असल्यामुळे ना ह्याच्यात त्याचे टरपलं जे आहे काळं ते खूप निघत होतं. त्यामुळे मी कमीत कमी 4 वेळेस डाळ धुवली असेल. 4 वेळेस धुवून काढलं. तेव्हा कसं तरी पूर्ण निघालं. तरी पण थोडंफार राहतच होतं. कारण किती पण आपण काढायचा प्रयत्न केला तरी पण थोडं कमी राहतच. म्हणजे राहू जा आता जेवढं आहे तेवढं आहे. तर नंतर मग त्यातच मी हिरव्या मिरच्याचे तुकडे कोथिंबीर जिरे लसूण सगळं टाकलं आणि नंतर वाटून घेतलं. तर त्याचा कलर. हॅलो श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे. मस्त आहेत ना. मस्तच राहा. तर आता आमचा एक प्रॉब्लेम झाला. नेमकं डाळ भिजायला ठेवली आज मी सकाळी आणि आमचं मिक्सर आता बंद पडलं. आधी 8 दिवस झालं मिक्सरचं भांडं अडकलं होतं. ते भांडं सकाळी 50 रुपये देऊन नीट करून घेतलं. तरी आता भांडं चांगलं चालायला लागलं. पण मिक्सर बंद पडलं आमचं. भांड्यात वगैरे टाकलं सगळं केलं आणि ऐन टायमाला मिक्सर बंद पडलं. तर आता हो का शेजाऱ्याच्या घरून काढून आणले उडदाचं जे पीठ आहे ते. बघू इकडं. टायमाला ना खरंच शेजारी चांगलं असणं खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर मग माझं ना जर कुणी काढून दिलं नसतं तर एवढं वाटोळं झालं असतं. कारण मागे एकदा मला खूप पश्चाताप झाला होता. मिक्सर नव्हतं तेव्हा. पण आता तसं नाही झालं. बरं झालं माझं तेवढं काढून दिलं. सगळे शेजारी सारखे नसतात खरंच. माझं काम भागलं म्हणायचं. दिलं काढून त्यांनी म्हणायला उशीर. नाहीतर मग एक सगळे सारखे नसतात. खरंच खूप फरक असतो. प्रत्येक माणसामध्ये फरक असतो. एखादे तर ना खाल्लेलं सुद्धा काढून म्हणजे काढतात एखाद्या वेळेस. एवढा स्वभाव एकेकाचा तर बेकार असतो माहिती का. म्हणजे आता शेजारी म्हणल्यावर आपण देणं घेणं थोडंफार का होईना करतच असतो. पण तरी त्यांना सवय असते. कधी काय तुम्ही झालं तर लगेचच काढतात की माझं असं केलं माझं तसं केलं माझं हे घेतलं माझं ते घेतलं. त्यामुळे ना मला पहिलंच कोणाकडून काही आणायला करायला जायला आणायला आवडत नाही पहिलंच. पण म्हणतात ना देवाच्या घरी गेलं तसं माणसाला गरज पडते. किती बी नाही म्हणलं तरी बी गरज पडते. तर तशीच गरज पडली आज. तर असं आता चला उडीदवडी करू. आता आणलं आहे आता काढून. समोरच्याच घरून आणले काढून. तर चला मग बघू आता करू उडीदवडी आता. तर आणलं आहे बारीक बऱ्यापैकी काढून आता. हे बघा मध्येच मी डायरेक्ट म्हणजे हिरव्या मिरच्या जिरे ते सगळे टाकल्यामुळे ना कलर हिरवा आला आहे त्याला. पांढरा कलर आलेला नाही आहे त्याला. तर असो चला आता मी बनवते आता. तर इथे बघा आता आमचं मिक्सर बंद पडल्यामुळं ना शेजाऱ्याच्या तुम्ही आणलं होतं तिथं तुम्हाला सांगितलंच मगाशी मी. तर थोडंसं पातळ झालं होतं. कारण घरी काढायचं असतं ना तर माणूस बघून करून काढतं. पण समूपशी द्यायचं होतं त्यामुळे मग मी देतानाच थोडंसं पाणी टाकलं होतं. थोडंसं पातळ झालं होतं पण होत होते तरी पण चांगले. म्हटलं जाऊ द्या
जसं आहे तसं, कारण आपल्याला काही कुठं रुकवतात वगैरे द्यायचं नाही, घरीच खायचं आहे त्यामुळे. पण छान झाले होते, खायला खूप छान लागत होते. कारण थोडंसं नंतर मी तांदळाचं पीठ मिक्स केलं होतं, पातळ झालं त्यासाठी. कारण पहिलं तर आकारच व्यवस्थित येत नव्हतं. तांदळाचं पीठ टाकल्याच्या नंतर मग थोडासा आकार चांगला आला आणि खायला पण इतकं छान लागत होतं ना, खरंच खूप छान लागत होते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडंसं पातळ पीठ झालं ना तर तांदळाचं पीठ टाकलं ना तरी चालतं उडदाच्या उडीद वड्यामध्ये. तर इथे तुम्ही म्हणत असाल की दुधामध्ये अंगठी का टाकायला चालू आहे, तर बामणाने ना शिवानीला खडा दिला होता, कारण काहीतरी दोष निघाला होता पत्रिकेत, त्यामुळे. तर सोनाराने सांगितलं की तो खडा एक रात्र दुधामध्ये ठेवायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी अंगठी घालायची. तर ती पूजा वगैरे करून घेतली मी, दुधामध्ये अंगठी टाकून ठेवली. तर इथे बघा बाहेर किती पाऊस मोठा येतो आहे. अशा वातावरणामध्ये भजे, उडीद वडे, चहा वगैरे प्यायला खूप आवडतं. तर माझे उडीद वडे आईना झालेच होते करायचे, तोपर्यंत पाऊस आला. कारण आधीपासून पावसाचं वातावरण असं काही नव्हतं, पण अचानकच इतका मोठा पाऊस आला ना, खूप मोठा पाऊस होता. अशा वातावरणामध्ये इतकं भारी वाटतं ना, खूप म्हणजे खूप भारी वाटतं. तर असो, हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळचा, कारण काल तेवढाच व्हिडिओ शूट केला, नंतर लाईट गेली त्यामुळे मला शूट काही करणंच झालं नाही. तर इथे बघा सकाळी सकाळी फुलं तोडायला चालू आहे, कारण सोमवार होता आणि सोमवारी मला मंदिरात जायचं होतं त्यामुळे. तर दरवेळेस पांढरी साडी घालते, आज थोडीशी वेगळी साडी घातली, म्हणजे पांढरीच आहे पण काळी पट्टी आहेत त्यावर. तर इथे बघा फुलं किती छान वाटतात, इतका छान वास येतो ना. रोडवर जाताना रोडवरून जे लोक जातात तर त्यांना सुद्धा खूप वास येतो. तर त्या दिवशी आमच्या शेजारचा मुलगा आहे, एक भागवत नाव आहे त्याचं, तर तो मला बोलला की वास ह्याचा खूप छान येतो आणि मला याचा फांटा द्या काही करून. तर मी म्हणलं आता काय एवढं मोठं बेल आहे, कोणी किती पण फांटे नेऊ शकतो, त्याचं काय नाही एवढं. तर तो बोलला की हां पावसाळा चालू झाल्याच्यानंतर मी घेऊन जातो. इतका छान वास होतो, म्हणजे माणूसला गेलं की आकर्षण होतं त्या वासामुळं, एवढा छान वास येतो. आणि देवावर पण जेव्हा आपण हे फुलं वाहतो ना तर तेव्हा खूप छान दिसतं, कारण सिंगल फुलं आहेत. मोगऱ्यामध्ये खूप फरक असतो, 2-3 प्रकारची फुलं आहेत. हा आमचा सिंगल मोगरा असं म्हणतात. हे वेगळेच फुलं आहेत, त्या फुलाचं काय नाव माहिती नाही मला. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. आज आहे सोमवार. मंदिरात जायचं होतं, सगळी तयारी वगैरे करून ठेवली आहे, फुलं तोडले, ताट वगैरे भरून ठेवले, पण पाणीच नाही. काल नळाला पाणी चाललं नाही. आता पाण्याची वाट बघत बसली, आता पाणी कधी येते काय माहिती. लवकर मंदिरात जाऊन आलं ना तर काही नाही वाटत, नंतर उशीर केला ना तर मग नको वाटतं मंदिरात जायला. सकाळी जाऊन आले तर टेन्शन मिटत होतं, पण आता काय करणार, आता पाण्याची वाट बघत बसावं लागणार आता. तर गेल्या सोमवारी पण जाणं झालं नाही मला, 2 सोमवार गेले माझे असंच, मला जाणंच नाही झालं. त्यामुळे आज साईड निघाले होते, तर पाण्यावर राहिलं तर बघू आता नळाचं पाण्याला जाऊ थोड्या वेळ. तर मला चला आज सकाळी व्हिडिओची सुरुवात करू. असं पण सकाळचं व्हिडिओची सुरुवात जास्त करून होत नाही. सकाळचं वातावरण जरा फ्रेश असतं, छान वाटतं सकाळी त्यामुळे. तर चला बघा आमच्या झाडाला किती फुलं येत आहेत आता तुम्हाला दाखवते. तर बघा एवढे फुलं निघालेत, काही घरच्या देवाला ठेवले आणि काही मंदिरात घेऊन जायचे आहेत मला. थोडं आपलं काम लागतं तेवढं फुलापुरतं, त्यामुळे मला फुलं खूप आवडतात म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते. खूप आवडतात फुलं मला. तर असं झालं, आता बसली वाट बघत. आता देवपूजा पण नाही करू शकत, देवपूजाला पण पाणी नाही, जेव्हा पाणी येईल तेव्हाच आता मला उशीर होईल. तोपर्यंत एक अर्जंट ब्लाऊज आहे त्याची हुक वगैरे लावून घेते, म्हणजे मग मंदिरात गेल्याच्यानंतर गिऱ्हाईक आलं तरी टेन्शन नाही. त्यामुळे तर आज लवकर उरकलं होतं, पण आता काही करणार आता. चला जाऊ द्या, बाकीचे कामं आहेत ते करून घेते मी. चला मग आजचा एवढा छोटासा व्हिडिओ होता, तर इथेच आता व्हिडिओचा एंड करते. बाय. श्री स्वामी समर्थ.